या दिंडीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। आता या सर्व मान्यवरांनी बोलून दाखवलेलं आहे की दिंडीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता आणि या सहभागातून या महिलांनी फुगडी असेल किंवा अभंग असतील किंवा भारुड असेल इतरही सर्व कार्यक्रम हसत गाजत नाचत या ठिकाणी ते आलेले आहेत आणि एक पंढरीचं अवतरलेलं त्यांना भास झालेला आहे। असं आपल्या या मंडळाच्या सदस्य वनिता धोपे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। काय सांगाल आजच्या दिंडीविषयी? सोडा तुम्ही सोडा बोला। आजची दिंडी खूप छान झाली। आजची दिंडी खूप छान झाली आणि आम्हाला सहभागी पुरुष मंडळींनी सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। पहिले धन्यवाद मानते। आणि आम्हाला इच्छा होती, आमचा ग्रुप पंढरीला जाणार होता वारीला, पण ती इच्छा अपुरी राहिली। पण ह्या गुरुदेव मंडळाच्या दिंडीमध्ये येऊन आमची इच्छा पूर्ण झाली, त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे। मी पहिल्यांदाच दिंडी बघितली। आजपर्यंत मी कधी दिंडी बघितलेली नव्हती। गुरुदेव ज्येष्ठ नागरिकांच्या थ्रू जे दिंडीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं। बायकांनी खूप मज्जा आली। रामकृष्ण हरी। ओके ठीक आहे। माझं नाव शोभा विश्वास पगार। मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी दिंडीला येणार असं, पण माझे इतके पाय दुखत होते, पण मला भगवंताने शक्ती दिली आणि मी इथपर्यंत नाचत फुगड्या खेळत आली। एवढं मी आभार मानते। चला या ठिकाणी बोला। आज आपण इथे दिंडीचं आयोजन केलं ते आमचे मंडळाचे गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळ वाकड यांच्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण दिंडी करायची आहे। आणि आपल्या मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत गुलाबराव मानेकर, या दोघांच्या कल्पनेमुळे आज एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करू शकलो आणि सगळ्यांनी त्याचा भरपूर आनंद घेतला। महिलांचा तसेच पुरुषांचा पण बरोबरीचा वाटा होता या दिंडीमध्ये। आणि खूप आपण दिंडीमध्ये जसं आपण आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात जाऊ नाही शकलो तरी पण आपण वाकडमध्ये दिंडी काढून पंढरपुरात गेल्यासारखा आनंद घेतला। एवढंच मी सांगतो। रामकृष्ण हरी। ओके बोला। मी रवी बागडे, गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा उपाध्यक्ष बोलतो आहे। आज संघाने दिंडीचं आयोजन केलं होतं। विठुरायाच्या चरणी जे महाराष्ट्रातून तमाम जनता जाते, वारकरी जातात, त्या वारकरी पंथाचा जो हा दिंडीचा कार्यक्रम आहे तोच या संघाने घेतलेला आहे। त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रादेशिकता, जात, लिंग, भेद हे कुठलेही न करता, कुठल्याही संप्रदायाचा हे न करता एकत्रित कसं येता येईल, आपल्या सांसारिक बाबीतून बाहेर येऊन आपण आनंदी कसा राहू शकतो, विठुरायाच्या चरणी आपलं सर्व अर्पण करून आपण या वयात आनंदी कसं राहू शकतो, हे सर्व करण्यासाठी हे दिंडीचं आयोजन आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दिला आणि सर्व पुरुष सभासदी होते। अत्यंत आनंद वाटला। खूप छान दिंडीचा कार्यक्रम झाला आणि पंढरी इथे आली अशीच आम्हाला भावना झाली। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष गुलाबराव मानेकर आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय वाटतं आपल्याला दिंडीबद्दल? सोडा। गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाने ही दिंडी काढण्याचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस आम्हाला वाटलं नाही की इतका मोठा प्रतिसाद मिळेल। खरं म्हणजे मंडळ होऊन एप्रिलमध्येच मंडळ झालं आणि आज रोजी मंडळाचे 300 सभासद झाले आणि दिंडी जी निघाली ती खरोखरच म्हणजे या वाकड परिसरामध्ये पंढरपूर झाल्यासारखं आज आम्हाला वाटलं। आणि ज्या प्रमाणामध्ये महिला पुरुष 300च्या जवळजवळ या ठिकाणी समाविष्ट झाले, खरं म्हणजे ही खूप आनंदाची बाब होती। ही दिंडी म्हणजे एक सामाजिक संदेश आहे। ही दिंडी म्हणजे माणुसकीचा खरा संदेश आहे। ही दिंडीमध्ये आपल्याला बघता आलं की माणुसकी काय असते, माणूस कसा असतो या दिंडीमध्ये पाहता येतं। या दिंडीमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षाही जास्त हिरारीने भाग घेतला। आमच्या महिला प्रतिनिधी ज्या आहेत त्या प्रतिनिधींनी खरोखर मेहनत घेतली आणि ती मेहनत घेऊन त्यांच्या मेहनतीमुळे पुरुषांच्या तुलनेनं, पुरुषांच्या बरोबरीनं महिला या ठिकाणी सामील झाल्यात आणि एक चांगला आनंद, चांगला संदेश आम्हाला या ठिकाणी देता आला। आणि ज्येष्ठ नागरिक संघाने काय करावं, ज्येष्ठ नागरिक संघाने कुठले कार्यक्रम घ्यावे याचा आम्हाला एक मार्गदर्शक या रूपानं मिळालेला आहे। आणि चांगली दिंडी, चांगलं वातावरण आषाढी समोर आहे। या परिसंघाने आम्ही विविध कार्यक्रम मंडळामध्ये घेतो। या परिसरामध्ये पूर्ण वाकड आणि वाकडच नाही म्हणता येईल, पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरामध्ये असं एकमेव मंडळ आहे की ज्या मंडळामध्ये दररोज कार्यक्रम होतात आणि दररोज कार्यक्रम होऊन त्या मंडळामध्ये विविध कार्यक्रम, गाणे असो, स्पर्धा असो, विचार असो,
सगळे कार्यक्रम दररोज चालणारं एकमेव मंडळ असं आहे की दररोज आमच्या मंडळामध्ये 70 ते 80 लोक हजर असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही दररोज कार्यक्रम घेतो. आज आमच्या सोबतीला महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या. आम्ही एक विविध कार्यक्रम घेणार आहोत, समाजोपी कार्यक्रम घेणार आहोत. समाजाला एक आदर्श कसा निर्माण करता येईल, समाजाला आमचं जे देणं आहे ते कसं देता येईल याचा आम्ही प्रयास करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे फक्त एकत्र येणे हे नाही, तर समाजाचं काहीतरी देणं आहे. समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, कारण आपण समाजाकडनं भरपूर घेतलं आणि या 70-80 वर्षाच्या या वयामध्ये आपल्याला जे समाजाचं देणं लागतं ते देणं, परतफेडीचं देणं, या आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही जी दिंडीच्या रूपाने आम्ही एक शपथ घेतो की आम्हाला जे सिनियर सिटीजन म्हणून समाजाला जे देणं आहे त्याला आमची बांधिलकी राहील, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी. चल ओके रोल घेतलं का. यानंतर आपल्याबरोबर आपल्याला बोलण्यासाठी रामकृष्ण कोरडे आहेत. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. काय दिंडीचा आनंद घेतला तुम्ही, काय वाटतं आपला थोडा. दिंडीचा आनंद हा अविस्मरणीय आहे. दिंडीमध्ये वारकरी संप्रदाय हे वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ती पहिल्या वारकरी संप्रदायाच्या पाया जो ज्ञानेश्वर महाराजांनी उभा केला आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी अशा भावनेने हे सगळे वारकरी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जे हजारो लाखो वारकरी वाटेवर आहेत, ह्याच मंडळाच्या माध्यमातून हे वारकरी सर्व पंढरपूरला जाऊन आल्यासारखा आनंद आता हे सगळ्यांना मिळतोय. आणि या अगोदर मी पण पंढरपूरची वारी केलेली आहे आणि सायकल वारी करून पंढरपूरहून इथे आलो. नंतर हे अध्यक्षांच्या प्रेरणेने ही दिंडी आम्ही साजरी केलेली आहे. याच्यामध्ये महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. अशा प्रकारे आम्ही याही पुढच्या वर्षी याही पुढे अशा चांगल्या प्रकारे नियोजन करून असंच लोकांना संदेश देणार आहोत. वारकरी संप्रदायाचा आम्ही झेंडा उंच करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण. ओके, आता आपण या मंडळाचे अध्यक्ष पोपटराव पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय आयोजन करतं दिंडीचं आणि उत्तम प्रकारे असं या ठिकाणी तुम्ही पंढरीत अवतरलेला भास आम्हाला कसपटी ग्रामस्थांनी आम्हाला झाला. काय वाटतं आपल्याला दिंडीबद्दल. ही दिंडी सर्व अर्थाने महत्त्वाची आहे. या भारत देशातमधले पूर्ण म्हणजे विविध जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या राज्यातली लोक वाकडमध्ये सॉफ्टवेअर कंपनी असल्यामुळं या ठिकाणी लोक एकत्रित आले आणि एकत्रित वेगवेगळ्या UP, बिहार, MP असे वेगवेगळ्या राज्यातली लोक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांना आपलं विठुरायाचं एवढं जवळून दर्शन झालं. त्यांना ते एवढे आनंदित झाले. म्हणजे सर्वांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला. पहिल्यांदाच आमचं मंडळ 8 एप्रिल 2026ला रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर संगीत सरिता गाण्याच्या कार्यक्रमानंतर पहिलंच दिंडीचं आम्ही आयोजन केलं आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे वाखाणण्यासारखं काम म्हणजे महिलांनी आम्हाला भरपूर मोठा प्रतिसाद दिला आणि ज्येष्ठ नागरिकमध्ये आमचे सतीश दुरे असेल, रामकृष्ण कोरडे असतील, यांनी जो नियोजन आयोजन करण्यामध्ये जास्त महत्त्वाचा घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा आमचे गुलाबराव मानेकर साहेब कार्यकारी अध्यक्ष यांनी मोठा वाटा घेतला आणि याचं यशस्वीरित्या आयोजन केलं. आणि सर्व आमच्या वाकडमधील ज्येष्ठांना हा संदेश गेला की आपण जरी आपली गावं सोडून असलो तरी गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ हे नावाचं आपलं गाव झालेलं आहे आणि या गावामध्ये पूर्ण भारतातले लोक या वाकडमध्ये राहतात. ते आपले सभासद आहेत आणि त्यांना हे खूप नाविन्यपूर्ण अशी त्यांना विठुरायाची दिंडी काढली. त्याचं आयोजन त्यांना खूप आनंददायक असं वाटलं. रामकृष्ण हरी. आज आपण कसपटे वस्ती परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर गुरुदेव मंडळाच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी आषाढी वारीच्या एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दिंडीचं आयोजन केलं होतं. या दिंडीमध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी झाली होती आणि ही मंडळी सहभागी होत असताना कमीत कमी 250 ते 300 यामध्ये वारकरी वेशामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी आली होती. आणि खरोखर पोपटराव अध्यक्ष असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून चांगला दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आता आपण या मंडळाचे अध्यक्ष पोपटराव पवार आहेत. आपण प्रथम त्यांच्याकडे जाणार आहोत. कट करा.